What we see in last lecture? What we see in last lecture? Manufacturer of tablets. Yes. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणते दोन टाइप्स आहेत? कोणत्या मेथडने आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो? ग्रॅन्युलेशन मेथड बघितल्या होत्या. वेट ग्रॅन्युलेशन अँड ड्राय ग्रॅन्युलेशन. येस. देन त्यानंतर सिंगल पंच मशीनचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये कोणते कोणते वर्किंग पार्ट्स आहेत ते आपण बघितले होते आणि त्याचं मेकॅनिझम. ओके, ते कसं वर्क होतं हे आपण बघितलं होतं. ओके, तर आज माय स्क्रीन इज विजिबल. येस मॅम. ओके, देन आज आपण काय बघूयात, सिंगल पंच आणि मल्टी पंच हे दोन आपण बघितले होते लास्ट लेक्चरला. आठवतात सगळ्यांना? Yes, ma'am. त्यानंतर आपण काय बघूयात तर रोटरी टॅबलेट मशीन. तर ही एक टॅबलेट पंचिंगची मशीनच आहे, पण ह्याच्यामध्ये काय होतं तर मेनी नंबर ऑफ टॅबलेट्स एका स्ट्रोक मध्ये ते आपल्याला बनवता येतात. ओके, तर रोटरी टॅबलेट मशीन, this machine is used for the large scale economic production. In this machine about 12,000 tablets are prepared in a 1 minute. तर ही इकॉनॉमिक स्केल मध्ये यूज केलेली मशीन आहे आणि 1200 टॅबलेट एका मिनिट मध्ये आपण ह्या मशीन मध्ये आपण बनवू शकतो. ओके, देन रोटरी टॅबलेट मशीन have a single rotating head coming a number of punch and the dies assembly. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर सिंगल सर्क्युलेटिंग रोटेटिंग हेड आहे which is number of punch and dies assembly. एक हेड आहे किंवा एक मेन सर्क्युलेटिंग रोटेटिंग डिस्क आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पंच आणि डाईस त्याच्यामध्ये एकत्र केलेले असतात. ओके, the head rotating compulsory with the granules run. रोटेटिंग हेड जे काही आहे म्हणजे मेन पार्ट जो काही आहे तो काय करतो तर कंटिन्युअसली रोटेट होतोय विथ द ग्रॅन्युल्स रन. जसे ग्रॅन्युल्स रन होत आहेत तसे ते रन होत आहे किंवा रोटेटिंग होत आहे सायमल्टेनियसली. फ्रॉम द फीडर मधून ते रोटेट होत आहे. दिस ग्रॅन्युल्स आर प्लेस्ड ऑन द डाईज. तर ते ग्रॅन्युल्स डाईज वर प्लेस करतं. बाय युजिंग द फीडर द युनिफॉर्म फिलिंग ऑफ द ग्रॅन्युल्स आर डन. आणि फीडरनी युनिफॉर्म फिलिंग होतं ऑफ अ ग्रॅन्युल्स अँड दिस मशीन इज कन्सिस्ट ऑफ द टू टाइप्स ऑफ कॉम्प्रेशन रोलर फॉर द कॉम्प्रेशन ऑफ द ग्रॅन्युल्स. आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशन रोलर्स असतात, तर ते काय करतात तर कॉम्प्रेस करतात आपल्या ग्रॅन्युल्सला. तर ही रोटेटिंग टॅबलेट मशीन आहे. इथं नंबर ऑफ पंच आहेत आणि इथं काय आहे तर हा लोअर पंच आहे, इथं डाय आहे. ओके, जेव्हा फीड मधून जेव्हा ग्रॅन्युल्स येतात तर इथं बघा, इथं डाईज असल्यामुळे काय होतंय तर इथं टॅबलेट पंच होतीये. ओके, आणि हे मेन कॉम्प्रेशन रोलर आहेत. इथून काय होतंय तर कॉम्प्रेस होत आहेत. जेव्हा इथं मटेरियल येतं किंवा इथं ग्रॅन्युल्स येतात आपले, तेव्हा काय होतं तर हे जे काही मेन कॉम्प्रेसल रोलर आहेत ते काय होतात तर प्रेस होतात. ओके, आणि हा पार्ट खाली जातोय. लक्षात येते का काय होत आहे? हे जे काही मेन रोलर आहेत हे कॉम्प्रेशनचं काम करतात, म्हणजे त्यांना एकत्र डाईज आणि पंचला एकत्र आणण्याचं काम करतात. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. इथं नंबर ऑफ अप्पर पंच आहेत आणि हे लोअर पंच आहेत. आणि इथं काय तर हा प्लॅटफॉर्म आहे, डाईज म्हणतो आपण ह्याला.
ओके. डायचं काम काय आहे तर अप्पर पंच आणि लोअर पंच कॉम्प्रेशन करणं आणि तिथे टॅबलेट फॉर्म करणं. आणि हे वेट रेग्युलेटर आहेत, इकडच्या साईडला हार्डनेस रेग्युलेटर आहेत. ओके. तर वर्किंग बघा कसं आहे. द फिक्स नंबर ऑफ अप्पर पंच अँड द लोअर पंच आर also all the dies in the rotatory tablet machine. The feeder is attached to the machine along with the feed hopper. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर फिक्स द अप्पर पंच आणि लोअर पंच. अप्पर पंच आणि लोअर पंच जो काही आहे तो फिक्स आहे. also all the dies in the rotatory tablet machine. अप्पर पंच, लोअर पंच आणि डाय हा काय आहे तर फिक्स आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला काय अटॅच केलंय तर फीडर अटॅच केलाय. फीडर म्हणजे काय तर आपला हॉपर. त्याच्यामध्ये आपण आपले जे काही टॅबलेट ग्रॅन्युल्स आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये फिल करतो. ओके. फीडर इज अटॅच्ड टू द मशीन अलॉंग विथ द फीड हॉपर. हॉपर मधून ते फीड आपण त्याला देतोय. ओके. दिस मशीन adjusted the weight and the hardness of a tablet. आणि ही मशीन काय करते तर वेट रेग्युलेटर आणि हार्डनेस रेग्युलेटर आपण जो काही सिंगल पंच मशीन मध्ये बघितला होता तोच इथं पण आहे. ह्याच्यामध्ये पण हार्डनेस आणि वेट मेंटेन केलं जातं किंवा प्रॉपर ठेवलं जातं. प्रत्येक टॅबलेटचं एकच असलं पाहिजे असं आपण ऍडजस्ट करतो. देन फिल द हॉपर विथ द ग्रॅन्युल्स अँड स्टार्ट अप द मशीन. त्यानंतर आपण काय करतोय त्याला ही असेंब्ली झाली. ओके. त्यानंतर आपण काय करतोय बघा त्याच्यामध्ये फिल द हॉपर. हॉपर आपण फिल करतोय विथ द ग्रॅन्युल्स अँड स्टार्ट अप द मशीन. जेव्हा आपण मशीन स्टार्ट करतो द हॉपर डिलिव्हर्स द ग्रॅन्युल्स टू द फीडर. हॉपर काय करतोय तर जसं ग्रॅन्युल्स पास करतोय आणि काय करतोय तर फीड मटेरियल फीडच्या जागी आणून प्लेस करतोय ओव्हर द पार्ट ऑफ अ डाईज. आणि जो काही डाईचा पार्ट आहे तिथं काय करतात तर हळूहळू जे ग्रॅन्युल्स आहेत ते प्लेस होत आहेत. द ऑब्जेक्ट ऑफ द फीडर इज कन्फाइंड द ग्रॅन्युल्स इन द पोझिशन इमिजिएटली ओव्हर द डाईस ट्रॅक. आता हा जो काही डाईस ट्रॅक आहे मीन्स हा मिडल पार्ट. इथं काय होतं तर ग्रॅन्युल्स आपले येत आहेत. ओके. देन आफ्टर द फीडर the granules come into contact with the upper and the lower punch. जेव्हा इथे आपले ग्रॅन्युल्स येत आहेत इथून फीड मटेरियल पास केलं जातं. जसे जसे ते पुढे जातं तेव्हा काय होतं तर इथल्या पार्ट मध्ये आपले ग्रॅन्युल्स प्लेस होणार आहे. प्लेस झाल्यानंतर काय होतं तर ते काय होतं अप्पर पंच आणि लोअर पंचच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. ओके. After the feeder, the granules comes in contact with the upper punch and the lower punch. The granules are compressed to get converted into the tablet, and by using the ejection cam, tablet are ejected from the machine. आणि इथं काय होती तर आपली टॅबलेट प्रिपेअर होती. लोअर पंच आणि अप्पर पंच कॉम्प्रेशन झाल्यामुळे काय होते तर आपलं टॅबलेट प्रिपेअर होती. सिंगल पंच मशीनचंच मेकॅनिझम आहे. पण इथं काय करतोय आपण तर नंबर ऑफ डाईज अँड पंच अँड कॉम्प्रेशन रेग्युलेटर मेन कॉम्प्रेशन रोलर इथं फक्त आपण अटॅच करतोय. सेम मेकॅनिझम आहे. अप्पर पंच आणि लोअर पंच कॉम्प्रेशन होतं आणि तिथं आपली टॅबलेट प्रिपेअर होती. पण इथं काय आहे तर रोटेटरी टॅबलेट मशीन मध्ये हे कंटिन्युअसली रोटेट होत आहे आणि कमर्शियली हे मशीन यूज केलं जातं. एका वेळी 1200 टॅबलेट इन अ मिनिट. एका मिनिटामध्ये 1200 टॅबलेट प्रिपेअर होत आहेत ह्या मशीन मध्ये. ओके. वेट फॉर 2 minutes. I will show a video, YouTube video.
एक मिनिट. हे बघा दिसतंय इथं काय होतं तर डाईज आहेत, पंच आहेत, फीडर आहे. इथून आपण फीड मटेरियल ऍड करतोय. कॉम्प्रेशन रोलर आहेत, मेन रोलर आणि इथं वेट रेग्युलेटर कंट्रोल आहे, वेट ऍडजस्टमेंट आहे, अप्पर पंच आणि लोअर पंच. जेव्हा इथं फीड मटेरियल ऍड होतंय आपलं तेव्हा काय होतंय तर इथं टॅबलेट येते आपली किंवा ग्रॅन्युल्स येत आहेत. अप्पर पंच आणि सॉरी मेन कॉम्प्रेशन रोलर काय करतोय तर कॉम्प्रेस करतोय आपलं टॅबलेट. ओके, समजलं कसं होतं. आणि ही प्रोसेस कंटिन्युअस होती, त्यामुळे एका वेळी आपण बल्क नंबर ऑफ टॅबलेट आपण प्रिपेअर करू शकतो. ओके, समजलं? Yes, ma'am. तर रोटेटरी टॅबलेट मशीन वर्किंग इम्पॉर्टंट आहे आणि किती टॅबलेट यूज करू शकतो किंवा किती मिनिटांमध्ये आपण कोणता किती टॅबलेट प्रिपेअर करू शकतो हे येऊ शकतं तुम्हाला. ओके, मल्टी टॅबलेट मध्ये किंवा सिंगल पंच मध्ये वर्किंग लक्षात ठेवा, इझी आहे. देन ड्राय कोटा टॅबलेट मशीन. आता ड्राय कोटा टॅबलेट मशीन आपण 4 टाइपचे मशीन बघितले. सिंगल पंच मशीन, मल्टिपल पंच मशीन, देन ड्राय कोटा टॅबलेट रोटेटरी टॅबलेट मशीन अँड लास्ट आहे ती ड्राय कोटा टॅबलेट मशीन. ड्राय कोटा टॅबलेट मशीन मध्ये काय करतो तर दिस मशीन इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ मल्टी कलर्ड, मल्टी लेयर्ड as well as for multi compressed is used in this machine. Two rotatory machine working simultaneously with a single drive on the shift. By using this machine press coated tablet are also prepared. आता ड्राय कोटा मशीन मध्ये काय करतोय आपण तर मल्टी कलर्ड, मल्टी लेयर्ड हे वर्ड झालेत आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ टॅबलेट मध्ये. ओके, मल्टी कलर्ड मीन्स टॅबलेटचे कलर मध्ये असतात. मल्टी लेअर 2 लेयर्स मध्ये आपण कोणतं टॅबलेट बनवतो क्लासिफिकेशन आठवतंय? मल्टी लेअर टॅबलेट कोणता टॅबलेट क्लासिफिकेशन मध्ये आपण मल्टी लेअर टॅबलेट बनवतो. रायटिंग केलंय तुम्ही क्लासिफिकेशन? टॅबलेट इंजेक्टेड ओरली. टॅबलेट इंजेक्टेड ओरली, पण त्याच्यामध्ये कोणता पार्ट आहे? येस, मल्टीलेअर टॅबलेट. ओके, मल्टीलेअर टॅबलेट इंजेक्टेड ओरली मध्ये मल्टीलेअर टॅबलेट आहेत. ओके, तर त्या टॅबलेट आपण ह्या मशीन मधून बनवू शकतो. तुझे नंदिनी माइक ऑफ करा. Then as well as multi compressed टॅबलेट आपण बनवू शकतो बाय युजिंग दिस मशीन. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर टू रोटेटिंग
मशीन आहेत ह्याच्यामध्ये आणि सायमल्टेनियसली एका ड्रायव्हिंग शाफ्ट वरती 2 मशीन काम करतात. बाय युजिंग दिस मशीन coated tablet are also prepared. Press coated tablet are also prepared. तर ह्या मशीनचा यूज करून आपण प्रेस कोटेड टॅबलेट्स पण बनवू शकतो. ओके, 4 मशीन्स लक्षात आल्या टॅबलेट प्रिपरेशनच्या, टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगच्या 4 प्रोसेस लक्षात आल्या का? 4 मशीन्स. Yes, ma'am. सगळ्यांना सगळे 2च जण आहेत का लेक्चर मध्ये? Yes. Yes. ओके. Then manufacturing defects in the tablet. आता मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स कोणते आहेत बघा टॅबलेट मध्ये? तर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स म्हणजे आपण टॅबलेट प्रिपेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काही डिफेक्ट्स फॉर्म होऊ शकतात. तर ते डिफेक्ट्स कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं? आपण टॅबलेट तर प्रिपेअर केली, ह्या मशीन यूज करून आपण टॅबलेट प्रिपेअर केली, पण त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले किंवा टॅबलेट्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर काही डिफेक्ट्स आपल्याला दिसून आले तर त्या डिफेक्ट्सला ते डिफेक्ट्स कोणते आहेत किंवा त्याला नाव काय आहे? तर हे आपण ह्याच्यामध्ये बघूयात. तर टॅबलेटची मशीनचा पार्ट संपला. आता आपण काय बघतो? तर डिफेक्ट्स इन द टॅबलेट. ओके, तर त्याच्यामध्ये कोणते डिफेक्ट्स आहेत? तर कॅपिंग आहे, स्टिकिंग अँड स्टिकिंग, मोटलिंग, वेट व्हेरिएशन, डबल इम्प्रेशन, हार्डनेस व्हेरिएशन, लॅमिनेशन अँड क्रॅकिंग. तर हे डिफेक्ट्स आहेत. ओके, तर 1 बाय 1 आपण बघूयात की त्याच्यामध्ये काय काय आहे. ओके, तर कॅपिंग मध्ये काय आहे? कॅपिंग इन दिस केस देयर इज अ पार्शली और completely removal of a top or the bottom portion of the tablet. तर कॅपिंग मध्ये काय होतं? पार्शली और कम्प्लिटली, एकतर हाफ और पार्शली मीन्स काय? तर हाफ. partially or completely removal of a top or bottom portion of the tablet. तर जो काही टॉप पोर्शन आहे किंवा बॉटम पोर्शन आहे तो कम्प्लिटली रिमूव्ह होणे म्हणजे काय? तर कॅपिंग. इथं दिसतंय ह्या टॅबलेट मध्ये, इथं वेट, हा फर्स्ट आहे तो कॅपिंग आहे. तर इथं बघा, हाफ रिमूव्हल और कम्प्लिटली रिमूव्हल ऑफ, इथं बघा इथं कम्प्लिटली रिमूव्हल आहे किंवा हाफ रिमूव्हल ऑफ टॉप और बॉटम ऑफ द टॅबलेट. समजलं कॅपिंग? तर हे होऊ शकतं. देन पिकिंग अँड स्टिकिंग. आता पिकिंग अँड स्टिकिंग म्हणजे काय? तर पिकिंग म्हणजे काय? इन पिकिंग द मटेरियल इज रिमूव्ड और पिक्ड अप बाय द अप्पर पंच फ्रॉम द अप्पर सरफेस ऑफ द टॅबलेट. तर अप्पर पंच जो काही आहे टॅबलेटच्या इन्स्ट्रुमेंट मधला, तर तिथं रिमूव्ह होतं किंवा तिथं मटेरियल पिक होतं. पिक अप द मटेरियल टू द अप्पर पंच फ्रॉम द अप्पर सरफेस ऑफ द टॅबलेट. जो काही अप्पर पंच आहे त्याच्यामध्ये ते स्टिक होतं. ओके, किंवा पिकअप होतं. देन इन केस ऑफ स्टिकिंग, आता स्टिकिंग मध्ये काय होतं बघा? द मटेरियल इज स्टिक टू द वॉल ऑफ द डाय. आणि जर मटेरियल जो काही आहे आपलं ग्रॅन्युल आहे तो काय होतो? तर डायला स्टिक होतोय. ओके, पिकिंग अँड स्टिकिंग लक्षात आलं? इथं बघा, इथं हा जो काही पार्ट आहे टॅबलेटचा दिसतोय का तुम्हाला? वेट,
हा जो काही पार्ट आहे तो स्टिक झालाय, त्यामुळं हाफच पार्ट आलाय. दिसतोय का? येस मॅम. तर ह्याला आपण काय म्हणतो तर स्टिकिंग ऑर पिकिंग म्हणतो. ओके, हे डिफेक्ट्स येऊ शकतात मॅन्युफॅक्चरिंग करताना. ओके, देन मोटलिंग. मोटलिंग मीन्स काय तर मोटलिंग मीन्स द अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कलर ऑन द सरफेस ऑफ द कलर्ड टॅबलेट. जर कलर्ड टॅबलेट असेल तर त्याच्यामध्ये काय होतं तर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होतं आपल्या कलरचं, तर त्याला आपण काय म्हणतो तर मोटलिंग म्हणतो. ओके, इथं दिसतंय मोटलिंग, इथं दिसतंय ह्या पार्ट मध्ये. तर बिग करते हा पार्ट थोडा म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा कलर दिसताय तिथं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर, ह्याला काय म्हणतो आपण तर मोटलिंग म्हणतो. ओके, देन वेट व्हेरिएशन. आता वेट व्हेरिएशन म्हणजे काय तर ड्युरिंग द कॉम्प्रेशन ऑफ द ग्रॅन्युल्स इन द टॅबलेट मशीन tablet do not have uniform weight known as the weight variation. आता टॅबलेट मशीन मध्ये किंवा कॉम्प्रेशनच्या वेळेस जर एक साइज युनिफॉर्म वेटचे जर आपले टॅबलेट्स नसतील तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याच्यामध्ये वेट व्हेरिएशन झालंय किंवा वेट चेंज झालंय. वेट व्हेरिएशन म्हणजे काय तर वेट चेंज होणे. तर आपल्या टॅबलेट मध्ये किंवा कॉम्प्रेशन करताना जर वेट चेंज होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो तर वेट व्हेरिएशन म्हणतो. ओके, देन नेक्स्ट पार्ट डबल इम्प्रेशन. आता डबल इम्प्रेशनचं मीनिंग काय आहे? दिस डिफेक्ट occurred during the compression of the tablet receive the imprint of the punch. पंचचे की इम्प्रिंट आहे टॅबलेटच्या मध्ये इम्प्रिंट असतं. टॅबलेट बघितली त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला इमेज. तर इम्प्रिंट जे काही आहे किंवा डायज आणि पंच जे काही प्रिंट असेल तर ती काय होते तर ती टॅबलेटवर मिस्टेकली किंवा डबल केली जाते. दिस डिफेक्ट ऑकर ड्युरिंग द कॉम्प्रेशन टॅबलेट रिसीव द इम्प्रिंट ऑफ द पंच. हे बघा इथं हे जे दिसतंय लाईन्स दिसताय तुम्हाला, ह्याला काय म्हणतो आपण तर इम्प्रिंट ऑफ द पंच म्हणतो. ओके, तर हा जो काही आहे तर डबल असतो किंवा एका वेळी दोन असतात किंवा इथे एक लाईन आहे ह्याच्या शेजारी अजून एक लाईन येते त्याला आपण काय म्हणतो तर डबल इम्प्रेशन म्हणतो. डबल इम्प्रिंट केलं जातं तर त्याला आपण काय म्हणतो तर डबल इम्प्रेशन म्हणतो. टॅबलेट रिसीव द इम्प्रिंट ऑफ द पंच. तर टॅबलेटची जे की प्रिंट आहे, इम्प्रिंट म्हणजे काय तर प्रिंट जे काही आहे पंचवर जे काही लिहिलेलं असतं तर ते डबल होणे त्याला काय म्हणतो आपण तर डबल इम्प्रेशन म्हणतो. देन हार्डनेस व्हेरिएशन. तर हार्डनेस व्हेरिएशन मध्ये काय आहे द हार्डनेस व्हेरिएशन इज ऑकर ड्यू टू द सेम कॉज ऑफ द वेट व्हेरिएशन. In this case, tablet do not have uniform hardness and the hardness depends upon the weight of the material and the space between the upper and the lower punch during the compression. तर हार्डनेस व्हेरिएशन कशामध्ये येऊ शकतं तर डिपेंडिंग अपॉन द वेट व्हेरिएशन. वेट जर कमी जास्त झालं तर आपला हार्डनेस चेंज होऊ शकतो. ओके, तर अजून काही हार्डनेस चेंज होऊ शकतो तर the hardness variation is occurred due to the some cause of the weight variation. In the case of the tablet do not have the uniform hardness. जर weight variation झालं तर आपला hardness change होऊ शकतो. The hardness depends upon the weight of the material. Hardness कशावर डिपेंड आहे तर weight वर डिपेंड आहे. And the space between. Hardness कशावर डिपेंड आहे अजून तर दोन्ही पंचच्या मधला जो काही स्पेस आहे द स्पेस बिटवीन द लोअर पंच ड्युरिंग द कॉम्प्रेशन. लोअर पंचचा जो काही स्पेस आहे मटेरियल अँड द लोअर पंच त्याच्यावर डिपेंड्स असतं आपलं हार्डनेस. ओके,
देन लॅमिनेशन. आता लॅमिनेशन मध्ये काय, द लॅमिनेशन इज द सेपरेशन ऑफ द टॅबलेट इनटू द 2 or more डिस्टिंक्ट हॉरिझॉन्टल लेअर. लॅमिनेशन मध्ये काय आहे तर सेपरेशन ऑफ द 2 or more लेअर. तर इथं बघा लॅमिनेशन. हे दिसतं लॅमिनेशन. 2 or more लेअर मध्ये आपली टॅबलेट सेपरेट होते, तर त्याला आपण काय म्हणतो, हे बघा इथे दिसते प्रॉपरली. तर 2 or more लेअर मध्ये आपली टॅबलेट काय होती तर सेपरेट होती. हा डिफेक्ट आहे, म्हणजे काय तर प्रॉब्लेम्स आहेत ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग. ओके. तर लॅमिनेशन म्हणजे काय तर सेपरेशन ऑफ द 2 or more डिस्टिंक्ट हॉरिझॉन्टल लेअर. 2 or more लेअर मध्ये ते सेपरेट आउट होतं. देन क्रॅकिंग. द क्रॅकिंग इज अ स्मॉल फाईन क्रॅक ऑब्झर्व्ड ऑन द अप्पर अँड द लोअर सेंट्रल सरफेस ऑफ द टॅबलेट of the very rarely on the side wall of the tablet. तर क्रॅकिंग काय आहे तर क्रॅक्स फॉर्म होतात, फाईन क्रॅक्स ऑब्झर्व्ड ऑन द अप्पर अँड द लोअर सेंट्रल. सेंट्रलला फाईन क्रॅक्स फॉर्म होतात आणि व्हेरी रेअरली ऑन द साइड ऑफ द टॅबलेट. आणि कमी प्रमाणात किंवा रेअर फॉर्म मध्ये साइड ऑफ टॅबलेटच्या साइडला ते क्रॅक्स फॉर्म होतात. तर क्रॅकिंग बघा इथं दिसतंय. तर हे काय तर मिडल पार्टला ते क्रॅक झालेले टॅबलेट्स साइडला कमी होतात किंवा रेअर प्रमाणात होतात, पण मिडल पार्टला क्रॅकिंग होतं. ओके. डिफेक्ट्स लक्षात आले. एमसीक्यू ला येऊ शकतं कोणत्या डिफेक्ट्स मध्ये काय होतं. ओके. लक्षात आले का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन कोटिंग ऑफ अ टॅबलेट. आता आपण काय केली, टॅबलेट प्रिपेअर केली, त्याच्यामध्ये कोणते डिफेक्ट्स आहेत हे आपल्याला लक्षात आलं. आता आपण काय करतोय तर कोट करतोय त्या टॅबलेटला. कोट करतोय म्हणजे काय करतोय तर लेअर देतोय त्याला. ओके. तर ते लेअर्स कोणत्या टाइपचे असतील किंवा कोणते कोणते लेअर्स आपण त्याला देऊ शकतो, त्याच्यामध्ये कोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात, तर हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर कोटिंग ऑफ अ टॅबलेट. टॅबलेटच्या कोटिंग पार्ट मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कोणते लेअर्स यूज केले जातात. एंटरिक कोटिंग म्हणजे काय, सिरप कोटिंग, देन शुगर कोटिंग. तर हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर कोटिंग. तर कोटिंग आपण का करतो मोस्टली, तुम्हाला मी सांगितलं एकदा, का करत असेल कोटिंग. का कोट करतो. to accept the patient. एक जण सांगा. बिटर टेस्ट घालवण्यासाठी. येस, बिटर टेस्ट रिमूव्ह करण्यासाठी. शुगर कोटिंग का केला जातं. बिटर टेस्ट घालवण्यासाठी आणि पेशंटने एक्सेप्ट करावं ते टॅबलेट. येस. तर हे बघा, टू मास्क द अनप्लीजंट टेस्ट, wait for 2 minutes.
Then to mask the unpleasant taste and the odor. कोटिंग आपण का करतो तर अनप्लीजंट टेस्ट अँड ऑदर मास्क करण्यासाठी आपण कोटिंग करतो. देन टू इम्प्रूव्ह द अपीरियन्स ऑफ द टॅबलेट. टॅबलेटचा अपीरियन्स किंवा त्याचा अपीरियन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी आपण काय करतो तर त्याला कोट करतोय. टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन फ्रॉम द ऍटमॉस्फेरिक इफेक्ट. अजून कोट का करतो आपण तर कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी ऑफ द ऍटमॉस्फेरिक इफेक्ट. ऍटमॉस्फेरिक इफेक्टचं कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो तर कोटिंग करतो. टू कंट्रोल द साइट ऑफ ऍक्शन ऑफ द ड्रग. आता इथं काय आहे तर कंट्रोल द साइट ऑफ ऍक्शन. ह्याच्यामध्ये काय असेल तर सस्टेन रिलीज वगैरे आहे किंवा एंटेरिक कोटेड टॅबलेट तर इथं आपण तयार करू शकतो किंवा त्यात एंटेरिक कोटिंग टॅबलेट्स असतील तर कंट्रोल साइट ऑफ ऍक्शन आपल्याला मिळते. म्हणजे आपला ड्रग कंट्रोल साइट वर म्हणजे काय तर आपला जो काही डिझायर्ड साइट आहे त्याच्यावर ऍक्ट होतो. कंट्रोल ऍक्शन कंट्रोल टू कंट्रोल द साइट ऑफ ऍक्शन ऑन द ऑफ द ड्रग. ड्रगची साइट ऑफ ऍक्शन म्हणजे काय तर ड्रग रिलीज होण्याचं जे काही आपण डिझायर्ड मेकॅनिझम तयार केलंय कोड देऊन त्याला एंटेरिक कोटिंग मध्ये तर त्या टॅबलेट्स किंवा त्या ड्रग म्हणजे काय तर कंट्रोल ऍक्शन. सुजय नंदिनी टू प्रोड्यूस द सस्टेन रिलीज प्रोडक्ट. आणि सस्टेन रिलीजचे जे काही प्रोडक्ट्स असतील तर ते प्रोड्यूस करण्यासाठी आपण काय करतो तर कोट करतोय टॅबलेटला. ओके. देन त्याच्यामध्ये कोणत्या प्रोसेस आहेत तर फर्स्ट जी काही आहे ती काय आहे तर द टॅबलेट कोटिंग इज जनरली डन बाय युजिंग एनी ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. तर पॅन कोटिंग अँड प्रेस कोटिंग. तर पॅन कोटिंग आणि प्रेस कोटिंग हे काय तर मेथड्स आहेत. हा यूज करून आपण काय करतो तर कोटिंग करतोय. तर पॅन कोटिंग मध्ये काय आहे बघा. पॅन कोटिंग इज डन इन द पॅन made up of copper, stainless steel. A pan is rotated with the help of electric motor. The tablets to be coated are placed in the pan. तर pan coating मध्ये काय आहे तर pan coating हे कशापासून बनलेलं आहे तर कॉपर और स्टेनलेस स्टील पासून हे पॅन बनलेलं आहे. आणि हे रोटेट कशामुळे होतं किंवा विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटर. हे इलेक्ट्रिक मोटरवर वर्क होतं रोटेट होतं. द टॅबलेट्स तर काय आपण करतो त्याच्यामध्ये तर त्या टॅबलेट्स आपल्याला ज्या कोट करायचे तर त्या काय करतो तर त्याच्यामध्ये आपण प्लेस करतोय त्या पॅन मध्ये. ओके. अँड द हॉट एअर ओव्हन इज ब्लोन in the pan as well as the other coating material sprinkled in the pan. तर पॅन कोटिंग मध्ये काय करतो तर हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ते कॉपर अँड स्टेनलेस स्टीलनी बनलेलं आहे. ओके. आणि त्याचं रोटेटिंग कॅपॅसिटी आपण रोटेटिंग कशामुळे करतो तर इलेक्ट्रिक मोटर आपण यूज करून त्याचं रोटेटिंग करतो. ओके. तर त्याच्यामध्ये आपण काय ऍड करतोय तर कोटिंग आपल्याला ज्या टॅबलेट्स कोट करायचे त्या ऍड करतोय त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये. आणि काय करतोय तर हॉट एअर ओव्हन ब्लो करतोय म्हणजे हॉट एअर त्याच्यामध्ये ब्लो करतोय. ओके. ऍज वेल ऍज अदर कोटिंग मटेरियल. आपल्याला जे काही कोटिंग पाहिजे किंवा ज्याचं कोटिंग पाहिजे ते मटेरियल काय करतो तर त्याच्यामध्ये स्प्रिंकल करतोय इन द पॅन. समजलं काय करतो पॅन कोटिंग मध्ये. पॅन कोटिंग समजलं का. रिपीट सांगा मॅम. पॅन कोटिंग काय आहे तर असं इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये आपण कोटिंग करू शकतो एखाद्या मटेरियलचं किंवा टॅबलेटचं आपण कोट करतोय. त्याला कोट करतोय म्हणजे काय करतोय तर लेअर देतोय. ओके. टॅबलेटवर शुगर लेअर असतो बघितलाय. येस मॅम. तो लेअर कसा दिला जातो शायनिंग मटेरियल असतं बघा एखाद्या टॅबलेटवर. एक अशा टॅबलेट्स पण असतात त्याच्यामध्ये शायनिंग मटेरियल असतं. अपीरियन्स इन्क्रीज व्हावा त्याच्यासाठी त्याला शायनिंग कोट दिलं जातं. ओके.
शायनिंग मटेरियलचं कोट असतं किंवा शुगर कोटिंग टॅबलेट्स असतात, देन एंटरिक कोटिंग टॅबलेट्स असतात. तर ते कोट कसे दिले जातात? सिम्पली आपण कॉम्प्रेशन केलं. पॅरासिटामॉलची टॅबलेट बघा, पॅरासिटामॉलची फक्त कॉम्प्रेशन करून प्रेस केलेली असते. आणि अजून जे काही शुगर कोटिंगचे आपण लहान मुलांना यूज करतो त्या टॅबलेट्स मोस्टली, तर त्याला शायनिंग लेअर असतो. काही काही टॅबलेट्स काय असतात तर त्याला शुगर कोट केला जातो आणि ते तुम्ही कंझ्युम पण केले असतील किंवा ऍडमिनिस्टर पण केले असतील त्या टॅबलेट. काही काही टॅबलेट्स वर शुगर कोट असतो आणि आतमध्ये जे काही त्याचं मेडिकामेंट आहे ते असतं. पहिल्यांदा आपल्याला ती टॅबलेट गोड लागते आणि त्यानंतर आपल्याला त्याचा बिटरनेस जाणवतो. खाल्ले तशा टॅबलेट? येस मॅम. तर त्या टॅबलेट कशा प्रिपेअर केल्या जातात तर त्याला काय केलं जातं तर कोटिंग केलं जातं टू मास्क द बिटर टेस्ट. आपण जे काही वर फॅक्टर्स बघितले ते. तर पॅन कोटिंग मध्ये काय आहे तर एक असं इन्स्ट्रुमेंट आहे, एक मिनिट डायग्राम असेल इथं, ठीक आहे नाहीये. तर एक असं इन्स्ट्रुमेंट आहे तर ते कशापासून बनलेलं आहे तर स्टेनलेस स्टील और कॉपर स्टीलनी बनलेलं आहे. आणि ते काय करतात तर ते रोटेट होतंय. तर ते काय होतं पॅन कोटिंग तर एक ते रोटेट होतंय विथ द हेल्प ऑफ मोटार. ओके. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं त्याच्यामध्ये फीड मटेरियल किंवा आपलं जे काही टॅबलेट्स कोट करायचे आपल्याला तर त्याच्यामध्ये प्लेस केले जातात आणि विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटार ते मूव्ह होतं. हॉट एअर होऊन त्याच्यामध्ये ब्लो केली जाते आणि हॉट एअर त्याच्यामध्ये ब्लो केली जाते आणि जे काही आपल्याला मटेरियल लागते किंवा कोटिंग आपण जर शुगर कोटिंग करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मटेरियल ऍड करावे लागणार आहे की नाही? लागणार आहे की नाही? एखाद्या लेअरचा आपल्याला कोट द्यायचा असेल तर आपल्याला ते मटेरियल त्या पॅन मध्ये ऍड करायचंय की नाही करायचंय? येस मॅम. Yes, ते ma'am. मटेरियल त्या पॅन मध्ये ऍड करायचं आणि ते काय करतं तर रोटेटिंग मुवमेंट होऊन किंवा रोटेट होऊन ते मटेरियल आपल्या टॅबलेट्स वर दिलं जातं किंवा त्याचा कोट आपल्या ज्या काही टॅबलेट्स आहेत त्याच्यावर प्लेस होतो. आता समजलं पॅन कोटिंग? Yes, ma'am. येस आपल्या मॅम. पॅन कोटिंग मध्ये काय जाणार आहे तर टॅबलेट्स टू बी कोट. ज्या टॅबलेटला आपल्याला कोट द्यायचा तो त्या टॅबलेट्स आणि कोटिंग मटेरियल तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर काय होतं तर हॉट एअर त्याच्यामध्ये ब्लो केली जाते आणि ते कशामुळे रोटेट होतं तर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटार ते रोटेट होतं आणि ते युनिफॉर्मली प्रत्येक टॅबलेटला त्याचा कोट दिला जातो. आता समजलं? समजलं का नाही? येस मॅम. देन प्रेस कोटिंग. प्रेस कोटिंग कशी केली जाते? प्रेस कोटिंग, in this coating material is placed on the perforated tablet, blown and the above part of a tablet. In this method using rotatory tablet machine. The press coating कसं केलं जातं तर रोटेटरी टॅबलेट मशीन यूज केली जाते. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर परफोरेटेड टॅबलेट्स म्हणजे आपले जे काही टॅबलेट्स आहेत त्याच्यावर कोट दिला जातो. ओके. The press coating in this method, coating material is placed on the perforated tablet below and the above part of a tablet. Below part आणि above part वरती कोट दिला जातो, प्रेस कोट केलं जातं. ओके. तर हे प्रेस कोट आपण कोणत्या मशीननी करू शकतो तर रोटेटरी टॅबलेट मशीननी आपण करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो तर प्रेस कोटिंग म्हणतो. ओके. प्रेस करणे म्हणजे काय तर वरून आणि खालून प्रेस करतो आपण त्याला. तर हा ज्या काही टॅबलेट
टॅबलेट प्रेस कोटिंग टॅबलेट तर रोटेटरी टॅबलेट मशीन यूज करून आपण करू शकतो. ओके, प्रेस कोटिंग आणि पॅन कोटिंग लक्षात आलं? Yes, ma'am. Then type of a coating following tab. आता टाइप ऑफ अ कोटिंग म्हणजे कोटिंग करण्याचे टाइप, कोणत्या कोणत्या टाइपने आपण कोटिंग करू शकतो. तर त्याचे टाइप्स कोणते आहेत तर शुगर कोटिंग, फिल्म कोटिंग अँड एंटेरिक कोटिंग. आता आपण कोणत्या टाइपचं कोटिंग मटेरियल यूज करू शकतो किंवा कोणत्या टाइपचं कोट देऊ शकतो. तर त्याला कोणत्या टाइपचे आहेत तर शुगर कोटिंग, शुगरचं कोट देऊ शकतो, फिल्म कोटिंग अँड एंटेरिक कोटिंग. ओके, तर शुगर कोटिंग मध्ये काय आहे बघा. तर शुगर कोटिंग, इन शुगर कोटिंग मध्ये काय आहे, इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट मेथड टू मास्क द अनप्लीजंट odor and the taste of the medicament. The following are the various stages of the sugar coating process. तर शुगर कोटिंग काय आहे, ही ओल्डेस्ट मेथड आहे टू मास्क द अनप्लीजंट ओडर अँड टेस्ट. तर अनप्लीजंट टेस्ट अँड ओडर मास्क करण्यासाठी ही ओल्डेस्ट मेथड आहे. द मेडिकामेंट्स आर फॉलोइंग आर व्हेरियस स्टेजेस. शुगर कोटिंगच्या तर स्टेज कोणत्या आहेत, शुगर कोटिंग आपल्याला करायचंय तर ते वेगळ्या वेगळ्या स्टेजनी केलं जातं व त्याच्यामध्ये ह्या स्टेज फॉलो केल्या जातात. शुगर कोटिंग करण्यासाठी आपण शुगर कोटिंग का करतो तर अनप्लीजंट टेस्ट अँड ओडर मास्क करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, तर त्याच्यामध्ये कोणते मेथड आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण काय काय करतो तर फर्स्टली आपण काय करतो तर सिविंग करतो, देन सिलिंग करतो, देन सिरप कोटिंग, फिनिशिंग अँड पॉलिशिंग. सिविंग, सिलिंग, सिरप कोटिंग, फिनिशिंग अँड पॉलिशिंग. शुगर कोटिंग मध्ये हे आपण मेथड यूज करतो. ओके, समजलं? देन सिविंग मध्ये काय आहे, द टॅबलेट्स टू बी कोटेड आर शेकन अँड द सुटेबल सीम टू रिमूव्ह द फाइन्स or broken pieces of the tablet. Also remove the small pieces by the sieving. तर टॅबलेटला काय केलं जातं तर सीव केलं जातं. मीन्स काय तर त्याला सिविंग प्रोसेसनी सीव केलं जातं. द टॅबलेट्स टू बी कोटेड आर शेक केलं जातं अँड द सुटेबल स्टीम, त्याला स्टीम दिली जाते टू रिमूव्ह द फाइन्स, त्याला स्टीम दिली जाते फाइन्स रिमूव्ह होण्यासाठी. अँड ब्रोकन पीसेस ऑफ द टॅबलेट, फाइन्स अँड द ब्रोकन पीसेस और ऑल्सो रिमूव्ह द स्मॉल पीसेस. जर टॅबलेट प्रिपरेशन मध्ये जर त्याचे स्मॉल पीसेस असतील किंवा ब्रोकन झालेले पीसेस असतील तर ते रिमूव्ह होण्यासाठी त्याला आपण काय करतोय तर सिविंग करतोय. ओके, देन सिलिंग मध्ये काय आहे तर सिलिंग इज डन टू इन्शुअर दॅट द थिन लेअर ऑफ अ waterproof material such as shellac or cellulose acid phthalate is deposited on the surface of the tablet. तर सिलिंग मध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा काय करतोय तर टॅबलेट्स मधल्या फाइन्स, ब्रोकन पीसेस अँड स्मॉल पीसेस रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याला सिविंग करतोय. त्यानंतर काय करतोय तर त्याला सील करतोय. ओके, सिलिंग मध्ये काय यूज करतोय तर सिलिंग इज डन टू इन्शुअर दॅट द थिन लेअर ऑफ अ वॉटरप्रूफ मटेरियल. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण तर थिन लेअर ऍड करतोय ऑफ अ वॉटरप्रूफ मटेरियल. वॉटरप्रूफ मटेरियल कोणते आहेत तर शेलॅक अँड सेल्युलोज ऍसिड थॅलेट. तर ह्याचा आपण त्याला काय करतोय तर थिन कोट देतोय ऑफ अ टॅबलेट ऑन द सरफेस ऑफ द टॅबलेट. टॅबलेटच्या सरफेस वरती आपण काय करतोय तर थिन लेअर देतोय सिलिंग मध्ये. द शेलॅक अँड द
cellulose acid phthalate is dissolved in the alcohol or the acetone, and its several coats are given in the coating plant pan, and sealing is done in the coating pan, which is made up of stainless steel coating pan are available in the different size. तर सीलिंग मध्ये काय करतोय आपण, तर सीलिंग मध्ये वॉटरप्रूफ लेअरचा कोट देतोय. तर ते वॉटरप्रूफ लेअर कोणते असतील, तर शेलॅक अँड ऍसिड थॅलेट, सेल्युलोज ऍसिड थॅलेटचा कोट आपण आपल्या टॅबलेट्सला देतोय. ओके. देन शेलॅक्स अँड द सेल्युलोज ऍसिड थॅलेट is dissolved in the alcohol or the acetone. आता जो काही शेलॅक आणि ऍसिड थॅलेट आहे तो कशामध्ये डिझॉल्व्ह होतोय, तर अल्कोहोल आणि ऍसिटोन मध्ये. ओके. तर इथं त्यांनी काय सांगितलंय, तर शेलॅक आणि सेल्युलोज ऍसिड थॅलेट हे ऍसिटोन और अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह होते. ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून आपण काय करतोय, तर दिस सेव्हरल कोड्स आर given in the coating pan. The cellulose acid phthalate आणि acetate shellac and cellulose acid phthalate मिक्सचर अल्कोहोल और ऍसिटोन सोबत मिक्स करून आपण काय करतोय, तर कोटिंग पॅन मध्ये ऍड करतोय. इथे त्यांनी कळालं का आपण कोटिंग पॅन मध्ये जे की मटेरियल ऍड करतोय किंवा काय ऍड करतोय, तर हे मटेरियल जर आपण ऍड केलं त्याच्यामध्ये, तर ते काय करतं, तर कोटिंग पॅन मध्ये ऍड केलं, सीलिंग इज डन इन द कोटिंग प्लॅन, आणि त्याच्यामध्ये काय होतं, तर ते रोटेटिंग मुवमेंट होऊन किंवा इथं पॅन कोटिंग मध्ये सांगितलंय काय करत होते, इथं तर रोटेटिंग मुवमेंट होती आणि त्याच्यामध्ये कोटिंग मटेरियल म्हणजे इथं काय असेल सीलिंग मध्ये, कोटिंग मटेरियल म्हणजे जे काही शेलॅक और सेल्युलोज ऍसिड थॅलेटचं जे काही मिक्सचर आहे विथ अल्कोहोल और ऍसिटोन, हे कोटिंग मटेरियल झालं. ओके. तर कोटिंग मटेरियल आपण काय करतोय, तर पॅन कोटिंग मध्ये ऍड करतोय आणि आपल्या टॅबलेटला कोट करतोय. देन सीलिंग इज डन इन द कोटिंग पॅन, आणि त्याच्यामध्ये काय होतं, तर सीलिंग होतं त्याच्यामध्ये, विच इज मेड अप ऑफ म्हणजे जे काही पॅन आहे ते कशापासून बनलंय, तर तर ते पॅन कशापासून बनलंय, तर स्टेनलेस स्टील और कॉपर पासून बनलेलं आहे आणि डिफरंट साईज मध्ये ते अवेलेबल असतं. समजलं का? सिविंग आणि सिविंग मध्ये काय करतोय, तर फाईन पावडर्स और ब्रोकन पीसेस जर असतील टॅबलेटच्या, तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण सिविंग यूज करतो. देन सिलिंग कशासाठी यूज करतो, तर त्याला कोट देण्यासाठी, स्मॉल थिन लेअर कोट देण्यासाठी. वॉटरप्रूफ कोट असतो तो, तर त्याच्यामध्ये कोणते मटेरियल यूज केलं जातं, तर शेलॅक आणि सेल्युलोज, आणि ते कोणत्या प्रोसेसने केलं जातं, तर कोटिंग पॅन यूज केला जातो. तर कोटिंग पॅन कशापासून बनलाय, तर कॉपर अँड स्टेनलेस स्टील पासून बनलेला आहे. आणि शेलॅक आणि ऍसिटोन कशामध्ये डिझॉल्व्ह केलं जातं, तर अल्कोहोल और ऍसिटेट मध्ये.
ओके. देन सबकोटिंग. सबकोटिंग काय आहे? इन सबकोटिंग several coats of a syrup and other materials such as gelatin and acacia. सीलिंग केलं त्यानंतर सबकोटिंग केलं जातं. सबकोटिंग मध्ये काय आहे तर सिरप चे जे की सेव्हरल लेयर्स असतील. सिरप काय आहे? व्हॉट इज सिरप? Sugar mixture, sugar and water. शुगर प्रेझेंट असते त्याच्यामध्ये किंवा सुक्रोज प्रेझेंट असतो. इन सबकोटिंग several coats of the syrup and other material such as gelatin and acacia. त्याच्यामध्ये several layers of syrup or other material gelatin and acacia use केला जातो. The syrup and the gelatin or acacia is given and sprinkled up in the pan at the time of a subcoating. The dusting powder is also sprinkled to avoid the sticking of a tablet to each other. The dusting powder is mixture starch and the powdered acacia. तर सबकोटिंग मध्ये काय केलं जातं तर सिरप आणि अदर मटेरियल तर त्याचं स्प्रिंकल केलं जातं इन अ पॅन. ओके. समजतंय का सबकोटिंग मध्ये काय करतोय? सबकोटिंग मध्ये सिरप अँड अदर मटेरियल सच ॲज जिलॅटिन अँड अकॅशिया स्प्रिंकल केलं जातं इन अ पॅन. पॅन कोटिंग इथे लक्षात ठेवा. ऍट द टाइम ऑफ अ सबकोटिंग. आणि जेव्हा आपण सबकोटिंग करतोय त्याच्यामध्ये काय करतोय तर डस्टिंग पावडर ब्लो करतोय किंवा डस्टिंग पावडर त्याच्यामध्ये स्प्रिंकल करतोय. कशासाठी तर टू अवॉइड द स्टिकिंग ऑफ अ टॅबलेट. अवॉइड करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करतो तर डस्टिंग पावडर स्प्रिंकल करतोय. तर डस्टिंग पावडर इज अ मिक्सचर स्टार्च अँड पावडर्ड अकॅशिया. तर डस्टिंग पावडर मध्ये काय आहे तर स्टार्च पावडर्ड अकॅशियाचं मिक्सचर आहे. ओके. समजलं? सबकोटिंग समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. देन सिरप कोटिंग. सिरप कोटिंग काय आहे? दिस इज डन टू गिवन अ शुगर कोट opacity and the color of a tablet. Several coats of the syrup are applied with the coating material and opacing agent is process is repeated until the uniform color tablets are obtained. टॅबलेटचा युनिफॉर्म कलर किंवा कलर ऑब्टेन होईपर्यंत ही प्रोसेस केली जाते. ओपेसिफाइंग एजंट मीन्स व्हॉट इज ओपेसिफाइंग एजंट? ओपेसिफाइंग म्हणजे ट्रान्सपरंट. ओके. तर ट्रान्सपरंट मटेरियल फॉर्म होण्यासाठी किंवा कलर ट्रान्सपरंट होण्यासाठी आपण काय करतो तर ओपेसिफाइंग एजंट ऍड करतो. ओके. तर जे काही सिरप कोटिंग आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर
गिव्हन अ शुगर कोट. ओके, शुगर कोट देण्यासाठी आपण ते काय करतोय तर सिरप कोटिंग यूज करतोय. अँड द कलर ऑफ अ टॅबलेट, टॅबलेटला कलर देण्यासाठी आपण काय करतो तर हे कोट यूज करतो. सेव्हरल कोट्स ऑफ सिरप आर अप्लाइड विथ द कोटिंग मटेरियल. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो तर सेव्हरल लेयर्स ऑफ सिरप, सिरपचे सेव्हरल लेयर घेतोय आणि अनदर कोटिंग मटेरियल यूज करतोय. अँड ओपेसिफाईंग एजंट, ओपेसिफाईंग एजंट त्याच्यामध्ये ऍड करतोय. इज प्रोसेस इज रिपीट, ही प्रोसेस रिपीट केली जाते किंवा अंटिल कधीपर्यंत ही रिपीट केली जाते तर युनिफॉर्म लेअर ऑफ अ टॅबलेट, टॅबलेटवर युनिफॉर्म लेअर येईपर्यंत ती टॅबलेट ती जी काही प्रोसेस आहे शुगर कोटिंगची तर ती आपण रिपीटेडली त्या मशीन मध्ये किंवा पॅन कोटिंग मध्ये आपण ती रिपीटेडली करतो. ओके, देन फिनिशिंग, फिनिशिंग मध्ये आता काय आहे बघा, 3 to 4 coats of syrup are Hello, ma'am. Voice येत नाही मॅम. ओके, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. वेट फॉर 2 minutes. कुठपर्यंत माझा आवाज येत नव्हता? पॉलिशिंग समजलं का? समजलं का पॉलिशिंग? नो मॅम. ओके, सिरप कोटिंग पर्यंत ऐकवलं सगळ्यांना? येस मॅम. ओके, देन फिनिशिंग. ओके, फिनिशिंग 3 to 4 कोट्स, जेव्हा आपण 3 to 4 कोट्स टॅबलेट्सला देतोय विथ द हेल्प ऑफ रॅपिड सक्शन. रॅपिड सक्शनने आपण काय करतोय तर 3 to 4 लेअर टॅबलेटला आपल्याला देतोय. इट इज व्हेरी फास्ट प्रोसेस. तर व्हेरी फास्ट प्रोसेस आहे पॉलिशिंगची. पॉलिशिंग मध्ये काय केलं जातं तर डस्ट विदाउट डस्टिंग पावडर, डस्टिंग पावडर यूज केली जात नाही. आणि सब कोटिंग मध्ये बघा तर सब कोटिंग मध्ये आपण स्प्रिंकल करतो डस्टिंग पावडर. ओके, सब कोटिंग मध्ये डस्टिंग पावडर यूज केली जाते आणि फिनिशिंग मध्ये विदाउट डस्टिंग पावडर यूज करून, सॉरी, डस्टिंग पावडर यूज केली जात नाही. आणि cold air is circulated to the edge.
pan to dry the each coat. आपण जेव्हा कोट देतोय सिरपचा तर काय होतं तर वेट होणार आहे आपलं जे काही मटेरियल आहे ते ड्राय होण्यासाठी काय करतो तर ते आपण कोल्ड एअर त्याच्यामध्ये ब्लो करतोय. बट इट इज प्रोसेस इज डन विदाउट डस्टिंग पावडर. ओके, स्टिकिंग अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो मोस्टली तर डस्टिंग पावडर यूज करतो ते मटेरियल स्टिक होऊ नये म्हणून. पण आपलं मटेरियल इथं काय आहे फिनिशिंग मध्ये वेट आहे पण विदाउट डस्टिंग पावडर आपण काय करतोय तर ते फिनिशिंग प्रोसेस फॉलो करतोय आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर ड्राय करण्यासाठी प्रत्येक कोट ड्राय करण्यासाठी आपण काय करतो तर कोल्ड एअर यूज करतोय. ओके, सब कोटिंग, सिरप कोटिंग अँड फिनिशिंग लक्षात आलं? लक्षात आलं का? येस मॅम. देन पॉलिशिंग. आता फिनिशिंग झालं टॅबलेटचं, पॉलिश करतो आपण टॅबलेट. ओके, पॉलिशिंग मध्ये काय आहे तर पॉलिशिंग इज डन बाय युजिंग पॉलिशिंग पॅन. पॉलिशिंग पॅन यूज करून आपण काय करतोय तर पॉलिश करतोय विच इज मेड अप ऑफ कन्व्हर्स क्लॉथ. The polishing tablets are transferred to the polishing pan. तर the polishing is done. Polishing कसं केली जाते तर पॉलिशिंग पॅन यूज केला जातो तर तो कशापासून बनलाय तर कॉन्व्हर्स क्लॉथनी बनलेला आहे. The finishing tablets are transferred to the polishing pan. तर सगळ्या जे काही फिनिश्ड टॅबलेट्स आहेत ते काय केलं जातं पॉलिशिंग पॅन मध्ये ऍड केले जातात फॉर पॉलिशिंग पर्पज. पॉलिशिंग करण्यासाठी पॉलिशिंग पॅन मध्ये ऍड केले जातात. दिस वॅक्स इज डिझॉल्व्ड इन द व्होलाटाइल ऑर्गॅनिक ऑइल. तर काय केलं जातं पॉलिशिंग मध्ये तर वॅक्स डिझॉल्व्ह केला जातो व्होलाटाइल ऑइल मध्ये, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. दिस सॉल्व्हंट्स आर स्प्रिंकल्ड ऑन द पॉलिशिंग टॅबलेट of a finishing tablet for getting the shining of a tablet. तर काय केलं जातं पॉलिशिंग मध्ये तर कॉन्व्हर्स क्लॉथनी हे पॉलिशिंग पॅन बनलेलं असतं तर ह्याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज केलं जातं तर वॅक्स यूज केले जातात. तर वॅक्स कशामध्ये डिझॉल्व्ह असतात तर व्होलाटाइल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व्ह असतात. ओके, जेव्हा दिस सॉल्व्हंट तर कोणतं सॉल्व्हंट तर वॅक्स प्लस व्होलाटाइल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे काही आहे ते काय केलं जातं तर स्प्रिंकल केलं जातं ऑन द फिनिशिंग टॅबलेट. जे आपल्या टॅबलेट्स फायनल झालेले आहेत किंवा मॅम व्हॉइस येत नाही. आता येतोय? येस मॅम. These solvents are sprinkled. तर हे सॉल्व्हंट काय केलं जातं तर स्प्रिंकल केलं जातं ऑन द फिनिशिंग टॅबलेट. फिनिशिंग टॅबलेट वरती हे सॉल्व्हंट स्प्रिंकल केलं जातं फॉर गेटिंग द शायनिंग ऑफ अ टॅबलेट. तर आपल्या टॅबलेटला शाईन देण्यासाठी ते सॉल्व्हंट यूज केलं जातं. The polishing pan is also rotate at the suitable speed. After polishing, the tablet is
elegant as well as good appearance of the course in the tablet. तर आफ्टर पॉलिशिंग आपली टॅबलेट इलिगंट होते, गुड इन अपीरियन्स होते. का तर त्याला शायनिंग कोट दिला जातो. ओके, समजलं? समजलं का? Yes, ma'am. सुजय नंदिनी मी रिमूव्ह करीना. माइक ऑफ करा. सुजय नंदिनी राऊत 54 रोल नंबर, माइक ऑफ करा. समजलं? देन फिल्म कोटिंग. आता फिल्म कोटिंग कशी केली जाते बघा. In this case, tablet are coated by the single or the mixture film forming polymers such as hydroxyprofile methyl cellulose, hydroxymethyl cellulose and cellulose derivative. In this case, tablets are coated by the single or the mixture film forming polymers. तर फिल्म कोटिंग मध्ये काय यूज केलं जातं, तर फिल्म फॉर्मिंग पॉलिमर्स यूज केले जातात. ओके, त्याच्यामध्ये सिंगल और मिक्सचर ऑफ अ फिल्म फॉर्मिंग पॉलिमर्स. तर ते फिल्म फॉर्मिंग पॉलिमर्स कोणते, तर हायड्रॉक्सी प्रोफाइल मिथाइल सेल्युलोज, हायड्रॉक्सीमिथाइल सेल्युलोज अँड सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह. तर फिल्म कोटिंग मध्ये काय केलं जातं, सिंगल लेअर ऑफ फिल्म फॉर्मिंग पॉलिमर्स यूज केले जातात टू बी कोटेड, कोटिंग करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये कोणते पॉलिमर्स आहेत, तर हायड्रॉक्सी प्रोफाइल मिथाइल सेल्युलोज, तर हा पॉलिमर आहे. देन हायड्रॉक्सी मिथाइल सेल्युलोज अँड सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह. तर हे पॉलिमर्स यूज केले जातात इन अ फिल्म कोटिंग. The polymer is dissolved in the some volatile organic solvent and this solution is sprinkled over the tablet in the rotating pan. तर पॉलिमर्स कशामध्ये डिझॉल्व्ह होतात, तर सम व्होलाटाइल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. तर हे पॉलिमर्स ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून त्याचं सोल्युशन बनवलं जातं आणि ते काय केलं जातं, तर स्प्रेड केलं जातं ओव्हर द टॅबलेट इन द रोटेटिंग पॅन. रोटेटिंग पॅन मध्ये ते काय केलं जातं, तर स्प्रेड केलं जातं आणि त्याच्यामुळं आपल्या रोटेटिंग पॅनचा यूज करून त्याच्यावर आपल्या टॅबलेटवर कोट दिला जातो. समजलं? The film coating process is continue up to the uniform good film is produced over the tablet. आणि ही प्रोसेस, फिल्म कोटिंग ची प्रोसेस कंटिन्यू केली जाते किंवा रिपीटिंग केली जाते until the good film of formed over the tablet. आपल्या टॅबलेटवर गुड फिल्म किंवा युनिफॉर्म फिल्म फॉर्म होईपर्यंत ही प्रोसेस रिपीटेडली किंवा कंटिन्युअसली रन होते. समजलं? समजलं का? Yes, ma'am. अजून एकदा सांगा ना. मॅडम मी आधी एंटरी कोटिंग पर्यंत कंप्लीट करते आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर सांगा मला. ओके ओके मॅम. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ अ फिल्म कोटिंग. ऍडव्हान्टेजेस कोणते आहेत फिल्म कोटिंगचे, तर हे काय करतं, तर इट इज लेस टाइम कन्झ्युमिंग. पॅन मधून आपण कोटिंग करतोय त्यामुळे काय होतंय, तर लेस टाइम कन्झ्युमिंग आहे. नॉट मच लेबर इज रिक्वायर्ड. तर ह्याच्यासाठी लेबर्स रिक्वायर्ड नाहीयेत. आपण एकदा मशीन मध्ये ते फीड मटेरियल आणि आपलं जे काही कोटिंग मटेरियल आहे ते ऍड केलं तर ते आपोआप मशीन रोटेट होते आणि आपल्याला कोटिंग
कोटिंग टॅबलेट्स आपल्याला मिळतात. ओके, देन प्रोडक्ट कॉस्ट इज लो. प्रोडक्ट कॉस्ट कशी आहे तर लो आहे. दिस इज डज नॉट इन्क्रीज द वेट ऑफ अ टॅबलेट. कोटिंग करतोय त्यामुळे आपल्याला काय वाटतं तर टॅबलेटचं वेट इन्क्रीज होत असेल, पण तसं नाही होत. ह्या फिल्म कोटिंग मध्ये काय होतं तर टॅबलेटचं वेट इन्क्रीज होत नाही. ओके, द टॅबलेट बिकम इलिगंट. इलिगंट मीन्स काय तर गुड इन अपीरियन्स. तर टॅबलेट काय होती तर इलिगंट होती. इट हॅज नो ऍडवर्स इफेक्ट ऑन द टॅबलेट. तर ह्याच्यामध्ये ऍडवर्स इफेक्ट होत नाही कोणताही, किंवा ऍडवर्स इफेक्ट होत नाही ह्याच्यामध्ये. ओके, द कोटिंग इज रेजिस्टंट अँड क्रॅकिंग अँड द किपिंग. तर ह्याच्यामुळं किंवा फिल्म कोट केल्यामुळे काय होते तर क्रॅकिंग और चिपिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा डिफेक्ट आहे तर तो होत नाही त्याच्यामध्ये कोट असल्यामुळं. ओके, द प्रोडक्ट और द टॅबलेट प्रोटेक्ट फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. आणि कोटिंग असल्यामुळे काय होतं तर आपलं जे काही प्रोडक्ट आहे किंवा टॅबलेट आहे ती काय होते तर ऍटमॉस्फिअरचे जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर जो काही ऍटमॉस्फिअरिक इफेक्ट आहे तो होत नाही. ओके, समजलं? Yes, ma'am. देन एंटेरिक कोटिंग टॅबलेट. आता एंटेरिक कोटिंग टॅबलेट मध्ये काय आहे बघा. द इंटेरियर कोटिंग द एंटेरिक कोटिंग इज डन बाय द फॉलोइंग रिझन. आपण एंटेरिक कोटिंग टॅबलेट का करतो तर मेडिकामेंट प्रोड्यूस सेव्हरल इरिटेशन. एंटेरिक कोटेड म्हणजे काय तर ह्या कुठं डिझॉल्व्ह होतात तर इंटेस्टाइन मध्ये डिझॉल्व्ह होतात. तसं लेअर आपण त्याला देतो. ओके, तर एंटेरिक कोटिंग आपण का यूज करतो तर मेडिकामेंट्स प्रोड्यूस सेव्हरल इरिटेशन. जर मेडिकामेंट्स किंवा जे काही आपले ड्रग आहे तर ते काय करतं तर सेव्हरल इरिटेशन प्रोड्यूस करतो. ओके, तर त्या रिझन साठी आपण काय करतो त्याला तर एंटेरिक कोट देतो. देन मेडिकामेंट गेट डिपॉझिटेड और डिस्ट्रॉयड बाय द ऍसिडिक मीडियम. तर असे मेडिकामेंट्स असतील किंवा असे सेन्सिटिव्ह मेडिकामेंट्स असतील तर ते काय होतात तर ऍसिड मीडियम मध्ये, आपल्या स्टमक मध्ये काय आहे तर ऍसिड आहे. ऍसिड मीडियम मध्ये जर डिस्ट्रॉय होत असेल, डिकम्पोज होत असेल तर तशा मटेरियल मध्ये काय करतो आपण तर त्याला एंटेरिक कोटेड देतो, जेणेकरून ते ऍसिड मीडियम मध्ये किंवा डिस्ट्रॉय होणार नाही. ओके, तर हे दोन रिझन आहेत आपण एंटेरिक कोटिंग का करतो ह्याच्यासाठी. देन द आयडियल एंटेरिक कोटिंग मटेरियल हॅव्हिंग फॉलोइंग प्रॉपर्टी. जर एंटेरिक मटेरियल कोणतं असावं तर त्याच्यासाठी आयडियल एंटेरिक कोटिंग मटेरियल कसं असावं तर त्याच्यासाठी हा प्रॉपर्टी आहे. द मटेरियल इज नॉन टॉक्सिक. मटेरियल कसं असलं पाहिजे तर नॉन टॉक्सिक असलं पाहिजे. रेजिस्ट टू द गॅस्ट्रिक फ्लुइड. रेजिस्टन्स असलं पाहिजे त्याला गॅस्ट्रिक फ्लुइड सोबत. देन इकॉनॉमिकली बेनिफिट, इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे, इकॉनॉमिक असलं पाहिजे किंवा लो कॉस्ट मध्ये मिळायला पाहिजे. इझी फॉर द ऍप्लिकेशन, इझी व्हायला पाहिजे अप्लाय करायला. ओके, टू प्रोड्यूस द कंटिन्युअस फिल्म. आणि त्याची कंटिन्युअस फिल्म प्रोड्यूस व्हायला पाहिजे कोटिंग करण्यासाठी. ओके, देन द मटेरियल इज युज्ड फॉर द एंटेरिक कोटिंग. जर आता आपण मटेरियल कोणते यूज करतो एंटेरिक कोटिंग मध्ये, द फॉलोइंग मटेरियल्स युज्ड फॉर द एंटेरिक कोटिंग सच ॲज हायड्रोप्रोपाइल, मिथाइल सेल्युलोज, सेल्युलोज ऍसिड थॅलेट, सेल्युलोज अँड द पॉलिविनाइल डेरिव्हेटिव्ह, देन हायड्रोक्सीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज थॅलेट. तर हे मटेरियल आपण एंटेरिक कोटिंग साठी यूज करतो. ओके, देन इव्हॅल्युएशन टेस्ट फॉर द टॅबलेट हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, हा आता सांगा काय प्रॉब्लेम आहे, मला काय नाही समजलं.
हा, समजलं का? समजलं का? आज आपण मेजर पार्ट घेतलाय. कोणते कोणते घेतलेत आपण? तर ड्राय कोटा मशीनचे राहिलेले 2 पार्ट्स घेतले. देन मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स इन द टॅबलेट बघितले. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स मध्ये काय काय येतं? कॅपिंग, पिकिंग, स्टिकिंग, मोटलिंग, वेट व्हेरिएशन, डबल कॉम्प्रेशन, डबल इम्प्रेशन, हार्डनेस व्हेरिएशन, लॅमिनेशन अँड क्रॅकिंग. तर हे आपण बघितलं, मेजर पार्ट आहे. देन कोटिंग ऑफ अ टॅबलेट. तर कोटिंग आपण का करतो, त्याचे कोणते इक्विपमेंट्स यूज करतो? मेनली आपण पॅन कोटिंग आणि प्रेस कोटिंग यूज करतो. ओके, तर प्रेस कोटिंग, शुगर कोटिंग, देन त्याचे टाइप्स कोणते आहेत? देन शुगर कोटिंग, फिल्म कोटिंग आणि सिरप कोटिंग. शुगर कोटिंग मध्ये कोणते कोणते मेथड्स किंवा प्रोसेस आपण यूज करतो हे आपण बघितलं. आणि त्यानंतर फिल्म कोटिंग बघितलं, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याच्यामध्ये कोणते मटेरियल यूज केले जातात. ओके, हॅलो मॅम. वेट एक डायग्राम दाखवतीये. हे बघा, ह्या कोटिंग पॅन ची डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय तर फीड मटेरियल ऍड करतो, टॅबलेट्स आणि जे काही आपलं कोटिंग मटेरियल ते ऍड करतो आणि हे इलेक्ट्रिक मोटारद्वारे रन केलं जातं. हे काय करतं तर हे रोटेशन मुवमेंट करतं. त्यामुळे काय होतं तर फुल्ली रोटेटिंग आपलं टॅबलेट्स अँड कोटिंग मटेरियल, तर ते रोटेट होतंय त्या पॅन मध्ये. त्यामुळे काय होतं तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतंय त्या रोटेटिंग पॅन मध्ये आपल्या मटेरियलचं. ओके, समजलं आता कसं असतं रोटेटिंग पॅन? पॅन कोटिंग हे पॅन कोटिंग साठी यूज केलं जातं इन्स्ट्रुमेंट. तुम्ही जर कॉलेजला आलात तर मी तुम्हाला हे सगळे इक्विपमेंट्स दाखवीन. आपल्या कॉलेजमध्ये सगळे आहेत. टॅबलेट पंच मशीन सुद्धा आहे आपल्या कॉलेजमध्ये. आणि हे जे काही पॅन कोटिंग आहे हे इन्स्ट्रुमेंट पण आहे. तर तुम्ही आलात कॉलेजमध्ये तर मी तुम्हाला दाखवीन कसं असतं ते. ओके, ओके मॅम. हा, आता सांगा काही प्रॉब्लेम आहे? हॅलो मॅम. वेट एक व्हिडिओ आहे तो दाखवते. हे बघा, दिसतोय? येस मॅम. रोटेटिंग पॅन आहे. ओके, हा कंटिन्युअसली रोट होते विथ द हेल्प ऑफ मोटार.
हे बघा, हॉट एअर ओव्हन वगैरे काय केली जाते तर हॉट एअर ब्लो केली जाते त्याच्यामध्ये. आणि ह्या प्रकारे काय केलं जातं तर कोट केला जातं. मॅम व्हिडिओ नाही दिसत. नाहीये मला. काय झालं, तुम्हाला दिसत नाहीये का? नाही Yes, मॅम. ma'am. दिसत नाही. वेट. मी हा व्हिडिओ तुम्हाला प्रोसेस तर समजली आहे ना? येस मॅम. वेट. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीन ग्रुपवर. ओके. ओके मॅम. ठीक आहे. हॅलो. हा बोला. हॅलो मॅम. हा बोला. त्या ज्या डिफेक्टेड टॅबलेट असतात त्या युज केल्या जातात का? जर युज केले नाही. जातात तर ते थेरपी ऍक्शन दाखवतात. यूज केला जात नाही. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितले ज्या टॅबलेट्स मध्ये डिफेक्ट आहेत. तुम्हाला मी आता डिफेक्ट दाखवले, तशा प्रकारचे तुम्ही मार्केटमध्ये बघितलेत का टॅबलेट कधी? बघितलेत का? नो मॅम. ज्या टॅबलेट्सवर डिफेक्ट आहे ती बॅच रिमूव्ह केली जाते. अख्खीच्या अख्खी बॅच रिमूव्ह केली जाते. त्या बॅचचं जर त्यांनी बल्क मध्ये बनवले असतील टॅबलेट तर ती अख्खीच्या अख्खी बॅच रिमूव्ह केली जाते. आणि त्या अख्खी बॅच रिमूव्ह होणे म्हणजे काय असतं त्या कंपनीसाठी हे तुम्हाला माहित असेल. पूर्ण बॅच खराब होते, ती टॅबलेट्स यूज केला जात नाही. पण आपल्याला त्या टॅबलेट्स मध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहे डिफेक्टच्या, तर त्या आपल्याला समजण्यासाठी आपल्याला ते सांगितले. किंवा जे काही डिफेक्ट्स आहेत त्या टॅबलेट मध्ये ते कोणते कोणते येऊ शकतात. आपण जर टॅबलेट प्रिपरेशन केली तर त्याच्यामध्ये ते डिफेक्ट्स येऊ शकतात. ह्याच्यासाठी तुम्हाला ते अंडरस्टँडिंग साठी ते आहे तुम्हाला पोर्शन मध्ये. ओके. ओके मॅम. आणि त्या टॅबलेट्स कुठेही यूज केल्या जात नाही, त्या थ्रोन केल्या जातात आहे अशा. मग त्याच्यासाठी त्या टॅबलेटचे डिफेक्ट होऊ नयेत म्हणून काही प्रोसेस केले जातात. त्याच्यामध्ये मटेरियल ऍड केलं जातं किंवा कोणती काळजी घ्यायची. तर हे रेमेडीज कोणत्या आहेत हे आहे डिग्री लेवलला, पण तुम्हाला आता नाहीये. तुम्ही फक्त डिफेक्ट्स लक्षात ठेवा. ओके. डिग्री लेवलला ह्याच्यावर कोणते रेमेडीज आपण यूज करू शकतो त्या डिफेक्ट्स होऊ नये म्हणून, तर ते पण आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. पण तुम्हाला आता एवढी गरज नाहीये. किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा रीड करायचं असेल तर डिग्रीच्या बुक मधून तुम्ही रीड करू शकता कोणते डिफेक्ट्स आहेत आणि त्याच्यावर रेमेडी कोणत्या आहेत हे पण आहे तुम्हाला. पण तुमच्या आता डिप्लोमा लेवलला ते नाही केलं तरी चालेल. डिफेक्ट जरी लक्षात ठेवले तरी चालतील तुम्हाला. ओके. ओके मॅम. ठीक आहे. अजून काही विचारायचे? देन गिव्ह मी अटेंडन्स.
Roll number 1, Present. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, 14 absent आहेत का आज पण? 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, Present. 20, Present. 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, 24, 25, Yes, ma'am. 26, 26, 27, 27, 28, Present. 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, 33, 34, 35, Present. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, Present. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 50, 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 59, Present, madam. 6. कोण प्रेझेंट आहे? 58 प्रेझेंट आहेत का? 58. हा. हाँ 59, 58. Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, 66, Present. 67, Present. 68. Present. ओके. अब्सेंट रोल नंबर बघा. 8, 14, 24, 26, 27, 29, 33, 34, 44, 49, 65. कुणी आहे का प्रेझेंट?